जया रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईत आपण 1 चमचा तेल टाकून घेऊ फोडणीसाठी। आता आपण मोहरी टाकू। आता मोहरी टाकली, आपण जिरे टाकून घेऊ। आता आपली फोडणी उडालेली आहे, आपण आता याच्यात कांदा टाकून घेऊ। आता आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ। कांदा चांगला परतायचा। आपला आता कांदा छान परतला, आपण अर्धा चमचा तिखट टाकू। 1 चमचा मसाला टाकू। आता आपण याच्यात धनेपूड टाकू। अर्धा चमचा हळद टाकू। 1 चमचा मीठ टाकू। आता थोडी कोथिंबीर टाकू। आता आपण ह्या फोडणीत शेंगा टाकून घेऊ। आता आपण ह्याच्यात शेंगा शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकून घेऊ। याच्यात आपण अर्धी वाटी शेंगाचं कूट टाकायचं आणि अर्धी वाटी तिळाचं कूट टाकायचं। आता आपण चवीला थोडा हिंग टाकून घेऊ वरून। आता हे आपल्या शेंगा शिजायला 10 मिनिटं लागते। तर आपली शेवग्याची शेंगाची भाजी आता मस्त शिजलेली आहे। खायला खमंग खूप छान झाली बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत धन्यवाद।